जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर 2 वाक्य बोलता येत नाही. तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोनी आजवर जो तुमचा अपमान केलाय ना, त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची म्हणतेस ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा घुरनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मिस शनाया, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे. यु नो, आय मीन माझ्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीच माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली, तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? अगं तुला माहितीये का, गॅरीने पैसे जमवलेत. हो, त्याला अथर्वला नवीन टॅब घेऊन द्यायचा ना. बघते आता मी यांना. अथर्वला टॅब घेऊन देण्यासाठी तुम्ही पैसे जमवलेत ना? हे बघ, मला जमवायचे होते पैसे, मी जमवणार. कुठे ते पैसे? कशाला राधिका, कशाला हवे तुला पैसे? तुम्ही मला निम्मा खर्च देणार होता, तो आता द्या. अथर्वसाठी तुम्ही टॅब आणणार नाही आहात. हे पैसे पैसे नुसते, हे घे पैसे. या सगळ्यात तर माझाच फायदा झाला. मम्मा म्हटली होती अगदी तसाच. नाही झालं. कुठे अथर्व? का? या भयाडामुळे. काय? अगं गुरु का त्याला बोलला माहित आहे? त्याला म्हणे, मी म्हणे तुला टॅब विकत घेऊन देणार होतो, पण ती आईच घेऊन देत नाहीये म्हणे. झालं, चिडला, गेला नानींकडे, रुसून बसलाय तिथे. पा, हे असं बोलायची गरज होती का यांना? तू मला पैसे देणार होता फ्रेंड्सना पार्टी देण्यासाठी, त्याचं काय झालं रे? काय आता परत कुठून पार्टीशन आहे? कसली पार्टी? काय बोलतेस परत? असं काय करतोस यार गॅरी? मी तुला सांगितलं होतं मला माझ्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची. शनाया, असं काय करतेस यार? काल तू अचानक मोबाईल घेतलास, मला अथर्वला सुद्धा एक छोटं गिफ्ट द्यावं लागलं. तू घे वेळ, आणि मग पैसे जमले की मला सांग, मगच मी येईन. ओके बा. या पहा, आत्ता आल्या झेंडे लावून गावभर. ही रोज उंडराल. आज माहितीये काय केलं तिने? तू गेल्या बरोबर ही गेलीये बाहेर. जरी बरीच झाली तुझी. चल काम कर, चल कामाला बस. चल. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली? हो आता शनाया, आपल्याला माहितीये ना, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. तू पैसे आणलेस? मी आलो इथे, मला अजून फ्रेशही होऊ नाही दिलं, आणि पाणी तर लांबचीच गोष्ट, तुम्ही डायरेक्ट सुरूच होता लगेच. 2 मिनिटं तरी द्या ना. म्हणजे गॅरीकडे पैसे आहेत. यार, हे उदगीरकर सर पण ना बॅग विसरले गाडीमध्ये. आता कशी देऊ बॅग? त्यांचा नंबरही नाहीये. देतो म्हणाले पण दिला नाही. आत काही कार्ड वगैरे असेल का? एवढे पैसे? बापरे, एवढे पैशाचं माझ्याकडे ठेवलं तर सगळं टेन्शनच जातील. नाही पण नको, उदगीरकर साहेबांना देऊनच टाकतो. तसंही ते म्हणाले त्यांच्या रेफरन्सने पुढे काहीतरी जॉब मिळेलच. जाऊ दे, देऊनच टाकतो. मालकाला फोन करतो. हा बोल गुरुनाथ. अहो ते उदगीरकर साहेब होते ना आज. हा, त्यांचं काय झालं? हा, तर त्यांची ही एक बॅग आहे, ती इकडे गाडीमध्ये राहिली ज्याच्यामध्ये पैसे आहेत. तर माझ्याकडे नंबर नाही आहे. तुमच्याकडे नंबर आहे का त्यांचा? नंबर आहे पण
पण काय सर, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी अगदी ऑनेस्टली तुम्हाला सांगतोय. नंबर असेल तर सांगा ना. नंबर आहे पण तो ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये आहे, माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे. आणि तो त्यांचा पर्सनल नंबर नाही आहे, कंपनीचा नंबर आहे माझ्याकडे. अरे देवा, मग आता? आता काही होऊ शकतच नाही. अहो असं नाही, पण ती आता त्यांना बॅग द्यायला पाहिजे ना, परत कळवायला पाहिजे ना त्यांना. तू एक काम कर, तू बॅग आज तुझ्याकडेच ठेव, उद्या येताना तू घेऊन ये आणि त्यांच्या कंपनीच्या नंबरवरती आपण फोन करू आणि ती बॅग आपण त्यांना रिटर्न देऊन टाकू. बरं ठीक आहे, चालेल, तसं करूया. अरे उकडण्यानं जीव गेलाय. यारे मी खूप दमले आज. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली आणि अजून बाकी आहे. आता शनाया, आपल्याला माहितीये ना, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. अरे पण किती दिवस अजून यार, काय बोरिंग लाईफ आहे. असं वाटतंय मी जेलमध्ये राहतेय. छान मस्त शॉपिंग करायचं सोडून मी इकडे भाज्या चिरते. मस्त फिल्म बघितली असती, फ्रेंड्स बरोबर बाहेर गेले असते, ते काही नाही. का हो, जाशील ना, त्यात काय एवढं. अरे पण अजून किती दिवस यार, किती बोर आहे हे. तू पैसे आणलेस? नाही आणले. काय यार गॅरी, तुला सांगितलं होतं मी, मला फ्रेंड्सना पार्टी द्यायची आहे. अगं शनाया, मी काय जीनी आहे का? मनात आणलं की आणले पैसे आणतो म्हणलं ना. तर तू आले आले लगेच सुरू काय होता यार? 2 मिनिटं तरी द्या ना मला. आले आले तुला नाही तर कोणाला विचारायचं मी गॅरी? दिस इज नॉट फेअर. ओके, माझ्या फ्रेंड्सना मला पार्टी द्यायची आहे. तुला तर काही जमणारच नाहीये. कोणाची बॅग आहे ही? एवढे पैसे कॅरीने आणली नाही बॅग. म्हणजे कॅरीकडे पैसे आहेत. बघ, तुम्हाला पैसे दिले नाहीस तरी मी फाइंड आउट केले पैसे. आता मी हे पैसे घेते आणि मग या पैशांची पार्टी करते. कसला विचार करते? नाही नाही काही नाही. तू निघालास? हो झालं, आवडलं, निघालो. गॅरी त्याच्याच थॉट्स मध्ये आहे. एनिवे, मी मम्माकडे जाऊन सगळे पैसे खर्च करते आणि मग त्याला कळेल. गॅरी लिसन ना, मला मम्माकडे जायचंय. मी जाऊ का? सारखं सारखं का असते का तुझ्या मम्माकडे? ऑरेंज सासू, तुमची तब्येत डाऊन असेल तर गुड फॉर. जाऊ दे. नाही, फक्त घरातली सगळी कामं उरकून जा म्हणजे झालं. अरे सॉरी, मला उशीर झाला. इट्स ओके. ही तुमची बॅग. हे असं कसं झालं? काय झालं सर? अरे काय झालं, काय विचारतोयस? याच्यात पैसे होते ना? असतील ना. अरे नाहीयेत. अरे साहेबांनी जरा तुझी काय स्तुती केली, तू हवेच उडायला लागला लगेच. एक 50,000ची मदत कर ना मला. तू तिला पैसे देतो यार आणि माझ्याकडे पैसे मागतो. म्हणजे शनायाने तर घेतले नसतील ना? अहो आधी सांगा की. सगळ्या टेस्ट क्लिअर झालो मी. आता एकदम व्यवस्थित आहे आणि फिटनेस टेस्ट बी क्लिअर झालं. देवच पावला म्हणायचं. काय म्हणले मग डॉक्टर? डॉक्टर म्हणले आता मी फिजिकली फिट आहे, हात पूर्णपणे बरा झालाय, आता कसलाच धोका नाही. मग आता तुम्ही आर्मीत परत जाऊ शकता म्हणा की. मला आता बढती मिळाली, प्रमोशन झालंय, म्हणजे आता लवकरात लवकर मला परत आर्मीत जाता येईल. बघा, लग्नाआधी सुनेचे एवढे लाड. त्याला सगळा ठरलेला असा. तुमच्याकडची ठराविक माणसं, आमच्याकडची ठराविक माणसं. उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ. काका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील, पण हिना काय भलताच केला. मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही. आहे त्यांच्या तरी माझ्यात काही एक फरक नाही. राजन, आपण मागे थांबणं धोक्याच आहे. आपल्या जीवाला अपाय होईल. कविराज, आमच्या अपायाच्या विचारापेक्षा रायप्पाचा उपाय महत्वाचा. आमच्या मित्राला सोडून आम्ही कदापि येणार नाही. तो आमचा स्वभाव नाही. तुम्ही शत्रूला हुल देत स्वराज्य जवळ करा. ज्योतिषी घोडी घेऊन आणि जवळपास वस्ती आहे का बघ. जी. यहाँ से जब फौजी लोग गया वो किधर को गया होगा माहित नाही हुजूर, पण कुछ लोग वहां गए और कुछ लोग धनगर पाड्याकडे गेले. उनमें से कोई ऐसा तो नहीं दिखता था. कोई एक आदमी ऐसा दिखता था. मला असं वाटतंय ईशाला माहितीये सर कुठे आहेत, पण ती आपल्याला सांगत नाहीये. असं कसं असेल मायराजी? आय डोंट नो, मे बी जेलसी. सर कुठे जातात, काय करतात, सरांच्या मीटिंग्स काय आहेत हे सर आपल्याला सांगतात. करेक्ट?
मे बी हे तिला आवडत नसेल, म्हणून ती आपल्याला सांगत नसेल की सर कुठे गेलेत. मला तर वेगळंच वाटतंय. यामध्ये जालिंदरचा तर हात नसेल.